प्रभू अवतार घ्यायचं म्हटलं तर तसं ठिकाण पाहिजे हो, तसं कुळ शुद्ध पाहिजे ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटल्यासारखं तसा उत्तम कुळामध्ये प्रभू जन्म घेत असतात. भक्ताच्या रक्षणासाठी, पृथ्वी मातेच्या रक्षणासाठी, उद्धारासाठी प्रभूंनी जन्म घेण्याचं ठरवलेलं आहे. पण आता कुठे घ्यायचं, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अयोध्येतील रघुवंश आहे. एक एक राजा महाप्रतापी, नीती मर्यादेचं पालन करणारा. काय हो, प्रत्येक राजा, जेवढे या वंशामध्ये राजे झालेले आहेत सगळे राजे अत्यंत प्रतापी आणि नीती मर्यादेचं पालन करणारे आहेत. हरिश्चंद्र राजा, हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये विश्वामित्र ऋषी आलेले आहेत आणि त्या स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजांनी आपलं राज्य विश्वामित्र ऋषींना दान केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हरिश्चंद्र राजा राज्यसभेमध्ये येतात तेव्हा विश्वामित्र ऋषी त्यांच्या येऊन पुढे उभे राहतात आणि म्हणतात की राजन, काल रात्री तू मला दिलेलं वचन ते कधी पूर्ण करणार. हरिश्चंद्र राजा म्हणतायत, सद्गुरु मौली, गुरुदेव, हे राज्य तुमचंच आहे, मी तुम्हाला दिलं ते. आता दान केल्यानंतर दक्षिणा द्यावी लागते अशी पद्धत आहे, आपण पाहिलं. राज्य दान केलेलं आहे हरिश्चंद्र राजांनी, स्वप्नात वचन दिलं आणि ते स्वप्नामध्ये वचन दिलेलं ते प्रत्यक्षात दान केलं. आपण प्रत्यक्षात जे वचन देतो ते स्वप्नात सुद्धा पूर्ण करत नाही, अजिबात नाही. काय सुटेल आपल्या हातून एखादा रुपया, पण अख्खं राज्य दान केलेलं आहे विश्वामित्र ऋषींना. आणि त्या दानाबरोबर दक्षिणा द्यावी लागते. तेव्हा दक्षिणेमध्ये हरिश्चंद्र राजाच्या जेवढं काही वजन असेल तेवढ्या वजनाच्या सोन्याच्या मोहरा देण्याचं ठरलं. पण आता विचार केला हरिश्चंद्र राजांनी की राज्य तर दान केलंय, राज्याची सगळी तिजोरी आता विश्वामित्र ऋषींची झालेली आहे. आता त्या तिजोरीतला एकही रुपया आपल्याला घेता येणार नाही, तर मग काय करायचं. तर विश्वामित्र ऋषींची आज्ञा घेतली की म्हटले, गुरुदेव, या राज्यामध्ये मी काही मेहनत करून तुम्हाला दक्षिणा द्यायची ते मी देईन, पण या राज्यामध्ये मला करता येणार नाही, कारण इथले लोक मला करू देणार नाहीत. ते मला तसंच अनेक लोक मला मदत करतील आणि ती मदतीची मला, आमच्या कुळामध्ये तशी परंपरा नाही, आम्ही कोणाकोणाही मदत घेत नाही. म्हणून गुरुदेव आज्ञा द्या की एक 6 महिन्याचा अवधी द्या की त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी बाहेर जाऊन काशीला जाऊन जे काही तिथं मिळवीन ते तुम्हाला आणून देईन दक्षिणा म्हणून. निघालेले पत्नी बरोबर आहे तारामती आणि 8 ते 10 वर्षाचा रोहित नावाचा मुलगा बरोबर आहे. हरिश्चंद्र काशीच्या रस्त्याला लागलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. दरमजल करत ते काशीकडे निघालेले आहेत. रस्त्यामध्ये तहान लागते हरिश्चंद्रांना. लक्षात घ्या, जिथपर्यंत त्या राज्याची सीमा होती तिथपर्यंत ते स्वतःच्या इच्छेने एकाही वस्तूला हात लावला नाही त्यांनी, कारण दान केलेलं राज्य होतं. त्या राज्यातल्या एकाही वस्तूवर अधिकार राजाचा राहिलेला नव्हता. म्हणून निघालेले आणि रस्त्यामध्ये पानपोई लागते एका ठिकाणी. जाता जाता खूप तहान लागलेली असते आणि त्यांचे पाय
त्या ठिकाणी थांबताय. त्या पानपोईवर गेलेले आहेत हरिश्चंद्र राजा. इच्छा झाली हृदयातून आतून की पाणी पिलं पाहिजे. खूप तहान लागली, गळा कोरडा झालेला आहे. आणि हात पुढे गेले पाणी पिण्यासाठी. आणि क्षणामध्ये मनामध्ये विचार आले, राजा हे काय करतोयस तू? लगेच हात मागे घेतले. त्या पानपोईवरील व्यक्तीने विचारलं, अहो पाणी घ्या. ते म्हणले, नाही घेणार, आम्हाला शोभत नाही. कुठे मान खाली घालण्याची कधीही आमच्या कुळामध्ये वेळ आलेली नाही. पाणी घेतलं नाही हरिश्चंद्राने. तहान लागलेली होती, पण पाणी न घेता हरिश्चंद्र तसेच चालू लागलेले आहे. थोड्याच अंतरावर असणारी तारामती त्यांची पत्नी येते. तिलाही वाटलं पाणी प्यावं, पण आपला पती त्या ठिकाणी थांबलेला नाहीये. तीही थांबत नाही. तीही तशीच निघून जाते पतीच्या मागे. आणि मागून रोहित, त्यांचा तो 8-10 वर्षाचा मुलगा येतोय. त्यालाही खूप तहान लागली, हो लहान आहे. आणि तो जेव्हा पानपोईवर येतोय, हात पुढे केले. परत मनामध्ये आलं, आई वडिलांनी पाणी पिलं नाही ते, तर आपण का प्यायचं? मागे घेतला. त्या पानपोईवाल्या व्यक्तीने विचारलं, म्हणले, बाळा अरे पाणी घे ना. तेव्हा रोहित म्हणतो की माझ्या बाबांनी पाणी पिलं का? पानपोईवाले व्यक्ती म्हणते, नाही. आईनी पाणी पिलं का? नाही. मग मी का पिऊ? तसेच निघालेले आहेत. दरमजल करत काशीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. काशीमध्ये येऊन स्वतःचा लिलाव ते करतायत. श्रोते हो, काय आदर्श कुळ आहे पहा, काय आदर्श वंश आहे पहा. राजा आहे स्वतः. हरिश्चंद्र राजा उभे आहेत, तारामती उभी आहेत, आणि रोहित उभा आहे, स्वतःचा लिलाव करताय. एका ब्राह्मणाने घर काम करण्यासाठी तारामतीला लिलावामध्ये घेतलं. आणि तारामतीने विनंती केली की माझा मुलगाही बरोबर येऊ द्या म्हणून. तेव्हा त्या रोहितलाही बरोबर त्या ब्राह्मणाने आणण्यासाठी परवानगी दिली. रोहित आणि तारामती त्या ब्राह्मणाच्या घरी घर काम करण्यासाठी गेलेली आहे. आणि दिवसभर थांबलेल्या हरिश्चंद्र राजाला संध्याकाळच्या वेळेस कोणीच घेतलं नाही हो. दिवस वाट पाहिली. आणि संध्याकाळच्या वेळेस एका डोंबानी, डोंब माहित आहे, प्रेतांना आग लावतो तो. स्मशानामध्ये जी व्यक्ती असते ना, त्याला डोंब म्हटलं जातं. त्या डोंबानी घेतलं. आणि आता हरिश्चंद्र राजा त्या डोंबाकडे, त्या गंगेच्या काठी असणाऱ्या स्मशानामध्ये काम करताय. अंगावर कपडे नाहीये, धोतर तेवढं लावलेलं आहे, अंग सगळं काळभोर पडलेलं आहे. काय कल्पना करा, स्मशानामध्ये वातावरण कसं असतं. येणारे जाणारे लोक, एक हातामध्ये काठी आहे फक्त, आणि त्या स्मशानाचं रक्षण करण्याचं आणि येणाऱ्या प्रेतांवर कर वसूल करण्यासाठी त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा काम करताय. एकदा दिलं ना वचन की मागे नाही परतत, असा हा वंश आहे. एक वचनी. जिथे आपण राहतो, ज्या वातावरणामध्ये जे काम आपण करतो, त्या वातावरणासारखं त्या तिथल्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो. हा म्हणता म्हणता 2-3 महिने निघून गेले. 2-3 महिने निघून गेले. आणि आता हरिश्चंद्र राजा ओळखू येत नाहीये, अशी परिस्थिती झालेली आहे.
एक दिवस रोहितला सापाने दंश केला. रोहित मृत्युमुखी पडला. आई त्या मुलाला घेऊन त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्याला त्या ज्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा डोंबाचं काम करत होते त्याच स्मशानामध्ये ती आई आपल्या त्या बाळाला घेऊन येते. श्रोते हो, काय निष्ठावान लोक होते हे. त्यांना आपल्या आयुष्यापेक्षा, आपल्या जीवनापेक्षा नीती मूल्यांचं जतन करणं हे खूप महत्त्वाचं वाटत होतं. ती बोलली नाही एकाही शब्दाने की तुम्ही का वचन दिलं असं. आताची एखादी पत्नी असती ती तर काय बोलली असते हो, काय केलं असतं तिनं. पण आपल्या पतीच्या त्या निर्णयावर ती पण ठाम आहे. पती ज्या ठिकाणी जातो, जे करतो ते माझं कर्तव्य आहे असं तिला माहिती आहे. ती खरी स्त्री हो, ती खरी पतिव्रता स्त्री, जे आपल्या पतीच्या प्रत्येक वचनाला साथ देते, पतीच्या प्रत्येक गोष्टीला साथ देते. ती खरी पतिव्रता स्त्री. पतीही तसा आदर्श लागतो बरं काय. पतीनेही आपले काही नेम पाळले पाहिजे. हरिश्चंद्र होण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. मी काही करीन आणि माझी पत्नी मात्र पतिव्रता असावी हे चुकीचं आहे. ती माता त्या मुलाला घेऊन येते, त्या ठिकाणी बाळाला घेऊन येते. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहे. काही कळत नाही. रोहित मात्र मृत्युमुखी पडलेला आहे. त्या बाळाचं कलेवर असा हातात घेऊन येते. त्या स्मशानामध्ये आलेली आहे. रात्रीची वेळ आहे, अंधार पडलेला आहे, कोणीच नाही. आणि तो डोम एका लाकडावर तिकडे बसलेला आहे. कोण? हरिश्चंद्र राजा. चाहूल लागली त्याला आणि त्यांनी विचारलं तिथून, कोण आहे तिकडे म्हणून, कोण आलंय ते. ती पुढे येते, थोडासा उजेडामध्ये येते. तिच्या हातामध्ये ते बाळ आहे आणि ती डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहते. ती थरथर त्या आवाजामध्ये ती आपल्या त्या डोंबाला बोलते, अहो काका, माझं बाळ गेलं हो. माझ्या बाळाला सापाने दंश केला. माझं बाळ गेलेलं आहे. त्याच्यावर अग्निसंस्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आहे. तो आवाज मात्र हरिश्चंद्र राजाच्या कानावर पडला. श्रोते हो, ओळखला आवाज. आपल्या पत्नीचा आवाज ओळखणार नाही का? पत्नीचा आवाज ओळखला आणि हरिश्चंद्र राजा म्हणतात, कोण? तारामती. पुढे येत आहेत. तारामतीलाही माहीत नव्हतं की आपला पती या ठिकाणी डोंबाचं काम करतोय. पाहिलं, झालेलं सगळं प्रकार सांगितला तारामतीने आणि विनंती केली, म्हणजे आता आपल्या बाळाला अग्निसंस्कार करावे लागते. डोम नेम पाळणारा होता. डोम म्हणतोय, म्हणजे हरिश्चंद्र राजा म्हणतोय तारामतीला की आपल्याला सकाळपर्यंत थांबावं लागेल. जोपर्यंत या स्मशानाचा मालक येत नाही आणि त्याच्याकडून आपण परवानगी घेत नाही तोपर्यंत आपल्याला हे करता येणार नाही. कसले लोक येतोय. आणि तितक्यामध्ये त्या स्मशानाचा मालक येतोय त्या ठिकाणी आणि त्यांनी परवानगी दिली. हरिश्चंद्र राजाचं काम पाहून, निष्ठेने काम करणारं पाहून त्यांनी परवानगी दिली आणि ते अग्नीची तयारी करण्यात आलेली आहे. बाळाला त्या कलेवराला त्या लाकडांवर ठेवण्यात आलेला आहे.
आणि आता थोड्याच वेळामध्ये तो पुढचा विधी होणार अग्नीचा. तितक्यामध्ये आकाशामध्ये श्रोते हो प्रत्यक्षात अग्नी इंद्र आलेले आहे आणि म्हणतात राजन, हरिश्चंद्र राजा, अरे तुझी निष्ठा पाहून आणि तुझं सगळं आयुष्य पाहून आम्ही प्रसन्न झालोय, तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू फक्त तुझ्या बाळाला हाक दे, रोहित म्हणून हाक दे, तुझं बाळ समोर येऊन उभं राहील. आणि आवाज दिला रोहित म्हणून, ते बाळ उठून बसलं. श्रोते हो लक्षात ठेवा, जी एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एकही गोष्ट खोटं बोलत नाही, अतिशय नेमाने चालते, नीती मर्यादेने चालते, इतरांच्या हृदयाला कधी धक्का लागणार नाही, कोणाला दुखवणार नाही, अतिशय नीती मर्यादेने चालते, अशी व्यक्ती जेव्हा बोलते ना, अशी व्यक्ती जेव्हा काही तिच्या तोंडातून शब्द बाहेर येतात ते त्या देवतेला, या पंचभूतांना ते सत्य करावंच लागतं. हरिश्चंद्र राजा आपल्या जीवनामध्ये कधीही खोटे बोलले नाही आणि ते आवाज दिला आणि बाळ उठून बसलं. अशी ही परंपरा आहे, रघुवंशाची ही परंपरा आहे. एक एक राजा अत्यंत नेम पाळणारा आहे.